आपण पाहणार आहोत. अ कंपनी, काय क्वेश्चन आहे बघा, पेज नंबर 110. क्वेश्चन 6 मध्ये अ कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटीज सर्व्हिसेस फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹64,500 and rate of GST is 18%. Company had paid GST of ₹1,550 for laundry services and uniforms, etc. What is the amount of ITC? Input tax credit. ITC आपल्याला काढायचे आहे. Find the amount of CGST and HGST payable by the company. झेड सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीने टॅक्सेबल व्हॅल्यू, करपात्र किंमत आहे 64,500. त्याच्यावर त्यांनी 18% जीएसटी पेड केलेला आहे. म्हणजे जीएसटी त्याच्यावर 18% ते घेणार आहेत तिकडून, आणि म्हणून त्यांनी जो पेड केलेला जो जीएसटी आहे तो आहे ₹1,550. तर तुम्हाला त्यांचा आयटीसी काढायचा आहे, सीजीएसटी काढायचा आहे आणि एचजीएसटी काढायचा आहे. केंद्रीय कर, राज्य कर आणि हे आयटीसी हे तिन्ही आपल्याला काढायचे आहे. मग त्यासाठी आपण अगोदर त्यांनी देताना करपात्र किंमत दिलेली आहे, म्हणून सोल्युशन घेताना काय लिहिणार आपण, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच करपात्र किंमत फॉर काय, कशासाठी, झेड सिक्युरिटी जी आहे त्यासाठी जी कंपनी आहे त्या कंपनीने झेड सिक्युरिटी मध्ये 64,500 रुपये त्यांना, त्याच्यावर रेट ऑफ जीएसटी 18%, 18% त्याच्यावर सर्व्हिस जी आहे सेवा पुरवली ते पण किती टक्के घेतले त्याच्यावर जीएसटी 18%. आणि म्हणून तो जीएसटी घेतलाय, therefore it is the output tax म्हणजे 64,500 into 18/100. आता इथे पहा डिवाइड झाले 645 into 18, 645 गुणिले 18 किती मिळाले, 11,610 रुपये. इट इज द आउटपुट टॅक्स. आता झेड सिक्युरिटी साठी आयटीसी काढायला सांगितलं त्याने, म्हणजे आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. मग त्यांनी जो पेड केलेला असतो तो त्यांच्यासाठी इनपुट आहे, आणि म्हणून झेड सिक्युरिटी पेड असं म्हटलेलं आपल्याला. त्यांनी काय दिलेलं आहे, 1,550 रुपये जीएसटी दिलेला आहे. देअरफॉर आयटीसी इज इक्वल टू ₹1550. हा आपण आयटीसी घेणार आहोत. आता आपल्याला काढायचं आहे टोटल जीएसटी. पेएबल जीएसटी, देय जीएसटी म्हणजे काय, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स आहे 11,610 मायनस 1,550. वी गेट 10,060. हा झाला टोटल जीएसटी. नाउ वी हॅव काय आज केलेलं आहे, सीजीएसटी अँड एचजीएसटी. झेड सिक्युरिटी पेड सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2. म्हणजेच जी टोटल जीएसटी आपण घेत असताना पण सीजीएसटी इज इक्वल टू एचजीएसटी बरोबर जीएसटी अपॉन 2 त्याचे निम्मे करतो किंवा सेम असतो ते. म्हणून 10,060 भागिले 2 किती झाले, 2×5 = 10, भाग दिला 3. म्हणजेच आपल्याला मिळताना काय मिळाले 503. इथे भाग करताना 5030, 2×5 = 10, म्हणजे 5,030 रुपये. हे काय झालं, इट इज द पेएबल जीएसटी फॉर आणि सीजीएसटी आणि एचजीएसटी, केंद्रीय कर आणि राज्य कर दोन्ही जे आहे ते अशा पद्धतीने तिथे डिवाइड केले जाईल आणि ते त्या पद्धतीने दिले जातील. तर पुढचं एक उदाहरण बघू आपण. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. या एक्झाम्पल मध्ये त्यांनी क्वेश्चन 7 की यामध्ये डीलर सप्लाइड वॉकी टॉकी सेट ऑफ ₹84,000 जीएसटी टू पोलीस कंट्रोल रूम. रेट ऑफ जीएसटी इज 12%. फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल जीएसटी चार्ज बाय द डीलर. ऑल्सो फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. आता वॉकी टॉकी सेट जो आहे त्याची तुम्हाला विथ जीएसटी अशी प्राइस दिलेली आहे 84,000, 84,000 एवढी किंमत दिलेली आहे, आणि रेट ऑफ जीएसटी आहे 12%. तर तुम्हाला सीजीएसटी एचजीएसटी दोन्ही पण वेगवेगळे फाइंड करायचे आहे. आता त्यासाठी त्यांची जे विथ टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर वॉकी टॉकी करपात्र जी किंमत आहे
ती मात्र माहित नाही, विथ जीएसटी दिलेली आहे. जी व्हॅल्यू आहे ती कोणती आहे, विथ जीएसटी. देअरफॉर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नाही, आपण ती सपोज करूया. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर वॉकी टॉकी इज एक्स रुपीज. एक्स वॉकी टॉकीची जी किंमत आहे ती एक्स रुपीज, जी करपात्र किंमत म्हणतो आपण ती एक्स रुपीज मानूया. आणि त्यावर 12% म्हणजे एक्सचे 12%. 12% झाल्यानंतर आता इथे जर भाग द्यायचा म्हटलं तर पहा 4 ने भाग जातो. 4 त्रिक 12 आणि 25 चौक 100 म्हणजे किती झाले ते 3x/25. हे झालं 3x/25 एवढं जीएसटी त्यांना टॅक्स एक्स एवढ्या अमाऊंटवर द्यावं लागणार. आता आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती विथ जीएसटी दिलेली आहे. तर जीएसटी करासहित जी किंमत आहे विथ जीएसटी इट इज 84,000 84,000 एवढी ती किंमत आहे. तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड झालंय, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. जीएसटी आपण काढला तो किती आहे 3x/25 आणि जी आहे व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू कन्सिडर केली आपण. सपोज इट इज एक्स आहे, मग ती टॅक्सेबल व्हॅल्यू इज एक्स प्लस जीएसटी इज 3x/25 आणि यांची जी टोटल आहे पूर्ण करासहित असलेली किंमत आहे ती 84,000 84,000 एवढी आहे ती. आणि मग वी गेट दिस इक्वेशन. आता ह्या समीकरणाला जर आपण सोडवलं तर आता इथे काय म्हटलंय पहा एक्स प्लस 3x/25. तर x/1 घ्या आणि आता तिरपा गुणाकार करा. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट 25 into x 25 एक 25x प्लस 3x आणि छेदाला 25 एक 25 किती झाले मग 25x प्लस 3x वी गेट 28x. 28x/25. आता इथे जर पुन्हा तिरपा गुणाकार किंवा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 84,000 into 25/28. या 28 ने जर भाग दिला तर 28 त्रिक 84 3 आणि 1 2 3 1 2 3 3,000 into 25 किती झाले 75,000 रुपीज. इट इज द टॅक्सेबल अमाऊंट फॉर द जी काही वॉकी टॉकी त्यासाठी टॅक्सेबल अमाऊंट आहे. यामध्ये असलेले 12% जीएसटी जो आहे तो 12% जीएसटी त्यांना पेएबल करायचं आहे, भरायचं आहे. आणि देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू 75,000 into 12/100. इथे जर आपण डिवाइड केलं तर वी गेट 750 गुणिले 12 किती मिळाले आपल्याला 12 पंचे 60. हे आधी शून्याने ते भाग दिला 12 पंचे 60 शून्य 8 आणि नंतर मग किती झाले 9,000. हे झालं आपल्याला टोटल त्यांचा गुणाकार करून मिळाला 9,000 हा टोटल आहे. पण तुम्हाला विचारताना काय विचारले करपात्र जी किंमत आहे ती जी एक्स आहे ती तर आपण काढलेली आहे. त्यावर जो जीएसटी आहे तो मात्र सीजीएसटी आणि एचजीएसटी वेगवेगळा करायचा. आणि देअरफॉर सीजीएसटी इज इक्वल टू एचजीएसटी इज इक्वल टू जीएसटी/2. म्हणून जीएसटी आहे 9,000/2 वी गेट 4,500. 9,000 भागिले 2 किती मिळतात आपल्याला 2 चौक 8 उरला 1 2 पंचे 10 शून्याने भाग केला शून्याने भाग म्हणजे किती झालं 4,500 रुपये. इट इज द सीजीएसटी आणि 4,500 इट इज एचजीएसटी. करपात्र जी जीएसटी जो भरावा लागणार आहे केंद्रीय कर आणि राज्य कर ते आहे 4,500. पुढच्या भागामध्ये आपण जे पुढचे उदाहरण आहे ते बघूया. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 यामधील आपलं अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग या भागातला शेवटचा भाग थोडासा राहिलेला आहे. यामधील प्रॉब्लेम सेट 4A यातील आपण काही उदाहरण आज बघणार आहोत. शेवटचे 2-3 उदाहरण आहेत ते आपण शिकणार आहोत की जे वर्ड प्रॉब्लेम आहेत आणि चॅलेंजिंग टाइप क्वेश्चन्स मध्ये ते येत असतात. 4B प्रॉब्लेम सेट 4B हा तुम्हाला नाहीये आणि कोणता भाग वगळण्यात आलेला आहे या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर त्यासाठी तुम्ही पहिल्या व्हिडिओला बघू शकाल. या अगोदरचे व्हिडिओज आणि इयत्ता 8वी ते 10वी गणित मॅथ्स 1 मॅथ्स 2 या सर्व व्हिडिओ बघण्यासाठी स्टडी ई मॅथ्स
हेच जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास रोजच्या रेग्युलर व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आज आपण क्वेश्चन 4A मधील 9th हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो बघणार आहोत. इथे एक क्वेश्चन त्यासाठी लिहिलेला नाहीये मी, फक्त आपण क्वेश्चन बघूया अगोदर. क्वेश्चन 8 जो आहे तो आता मागच्या एपिसोड मध्ये मागचा जो व्हिडिओचा भाग आहे त्यामध्ये क्वेश्चन 4, 5, 6, 7 आपण घेतलेले आहेत. 8वा जो क्वेश्चन आहे तो झालेला आहे याच्या अगोदरच्या भागामध्ये, म्हणून तो आता रिपीट केलेला नाहीये. 9th क्वेश्चन आणि 10th क्वेश्चन तो आपण बघणार आहोत. 9th मध्ये पहा काय म्हटलंय, अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र येथील राहणारे सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर इन वसई मुंबई फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹14,000 अँड जीएसटी रेट इज 28%. त्यांच्यासाठी म्हणजे जे आहे त्यांनी वसई म्हणजे मुंबईत राहणारे त्यांना टॅक्सेबल व्हॅल्यू 14,000 ला आणि जीएसटीचा रेट आहे 28% असं दिलेलं आहे. तर शॉपकीपर सेट इट टू द कस्टमर ॲट द सेम जीएसटी रेट फॉर 16,800 टॅक्सेबल व्हॅल्यू. फाइंड द फॉलोइंग. 3 वेगवेगळ्या दिल्या. अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एचजीएसटी शोन इन टॅक्स इनव्हॉइस इश्यूड बाय अण्णा पाटील. म्हणजे अण्णा पाटील साठी आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचं आहे. त्याच पद्धतीने चार्जेबल हे जे आहे शॉपकीपर इन वसई ते काढायचंय आणि सीजीएसटी आणि एचजीएसटी फॉर शॉपकीपर इन वसई ऍट द टाइम ऑफ फिलिंग द रिटर्न तो एक सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायची असेल. म्हणजे याच्यानुसार वेगवेगळे आपल्याला काढायचे. तर त्यामध्ये अगोदर जे सप्लाय केलेलं आहे व्हॅक्यूम क्लीनरने शॉपकीपर साठी जी जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ते आपण घेऊया. आउटपुट टॅक्स फॉर अण्णा पाटील तो काढण्यासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू 28% आपण घेणार आहोत आणि म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू 14,000 14,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. करपात्र किमतीचे 28% जीएसटी आपल्याला त्याच्यावर करायचं आहे आणि तो म्हणजे काय असणार त्यांच्यासाठी असलेला आउटपुट टॅक्स. देअरफॉर आउटपुट टॅक्स फॉर अण्णा पाटील इज इक्वल टू करपात्र म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी. किती आहे ते टॅक्सेबल व्हॅल्यू 14,000 इंटू जीएसटी आहे 28/100. आता इथे जर आपण हे करायचं म्हटलं तर जीएसटी बघू आपण नंतर. डिवाइड केलं 140 गुणिले 28 म्हणजे हे जर केलं तर आपल्याला मिळालं 3,920. याचा गुणाकार करा आपल्याला मिळतोय 3,920. इट इज द आउटपुट. हा झाला त्यांच्यासाठी तो आउटपुट टॅक्स आणि तो पण त्यांना त्यांच्यासाठी आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी दोन्ही वेगळे काढायचे आणि म्हणून आपण काय करणार हा जो सीजीएसटी एचजीएसटी आहे त्याला 3,000 म्हणजे जीएसटी अपॉन 2 3,920 याला 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला त्यांच्यासाठी असणारा केंद्रीय कर सीजीएसटी आपल्याला अशा पद्धतीने मिळू शकतो. 3,920 भागिले 2 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 1960 रुपये. इथे जर भाग दिलं तर काय पण बे नवे 18 पुन्हा बे सख 12 आणि 0 भाग दिला म्हणजेच काय झालं 1960 रुपये हे आपल्याला सीजीएसटी मिळालं. आता वसई व्यापाराला त्यांनी तो सोल्ड केला. इथे आपण अण्णा पाटलांचं काय केलं आउटपुट टॅक्स काढला टॅक्सेबल व्हॅल्यू घेऊन त्याच्यावर आउटपुट टॅक्स काढला. त्यांच्यासाठी असलेला सीजीएसटी वेगळा काढला एचजीएसटी वेगळा काढला. आता आपल्याला वसई व्यापाराला जो सोल्ड केलेला आहे ते वसई व्यापाराचा वसई जो ट्रेडर त्याचा आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी कितीला सोल्ड केलं त्यांनी 16,800 रुपयाला विकलेला आहे. 16,800 रुपयाला विकलेला आहे आणि म्हणून आउटपुट टॅक्स त्यांच्यासाठी वसईसाठी जो व्यापारी आहे त्यांच्यासाठी असलेला आउटपुट टॅक्स बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी करपात्र किंमत जी आहे त्याला गुणिले जीएसटी म्हणजे 16,800 गुणिले 28 छेद किती झाले 28/100. 28% काढायचे ना आपल्याला. त्यामध्ये तिथे काय केलं त्यांनी त्याचा 28% काढायचा आहे अँड देअरफॉर 16,800 इंटू 28/100 म्हणजे इथे 0 ने डिवाइड केलं वी गेट 168 इंटू 28 इथे वाला 4,704. देअरफॉर सीजीएसटी इज इक्वल टू 4,704 भागिले 2. 2 ने डिवाइड केलं तर मिळाला 2 किती वा 2 दुणे
4, पुन्हा बेत्रिक 6, शून्याने हे केलं, उरला एक तिथे, तो शून्य घेतल्यावर बे पंचे 10 आणि बे दुने 4, म्हणजे किती 2352 रुपये हा झाला वसई व्यापारासाठी असलेला सीजीएसटी. आणि एचजीएसटी आहे 2000, तेवढाच असणार तो 2352. आता वसई व्यापारासाठी जो देय जीएसटी आहे तो कोणता असणार आहे? मग तो म्हणजे काय? वसई व्यापारासाठी देय जीएसटी म्हणजे आउटपुट मायनस त्याचा असलेला आयटीसी. आता आपण इथे जो आयटीसी काढलेला आहे तो किती 3920 रुपये, आणि आउटपुट आता आपण काढला तो किती 4704. हा झाला त्यांचा आउटपुट. म्हणजे या आउटपुट मधून आयटीसी मायनस करूया, म्हणजे 4700 मायनस 3920 किती मिळालं आपल्याला 784. इट इज द काय झालं टोटल जीएसटी तो वसई जो व्यापार आहे त्याच्यासाठी. आणि त्यांच्यासाठी असताना सीजीएसटी वेगळा काढा सांगितला, म्हणून आपण काय करणार 784 भागिले 2, म्हणजे 784 हा टोटल जीएसटी भागिले 2 केलं तर आपल्याला मिळालं 392 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने अण्णा पाटलांसाठी पण आपण काढलंय, वसई व्यापाराचा जो आहे त्याच्यासाठी पण सीजीएसटी आणि एचजीएसटी वेगवेगळं काढले, आणि आयटीसी पण काढलेलं आहे. तर याच्यानंतर जे पुढचं उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत. हेच उदाहरण तुम्हाला कशासाठी मिळत असतं, म्हणजे जर आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये जर हे असेल तर त्यामध्ये ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने तिथे बॉक्सेस वगैरे देणार, किंवा फॉर्म्युला असेल तिथे व्हॅल्यू पुटअप करायच्या. म्हणजे ह्या याच्यामध्ये बॉक्सेस देऊन तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये मोठी उदाहरणं येऊ शकतात, किंवा चॅलेंजिंग टाईप मध्ये सुद्धा येत असतात. पुढचं नेक्स्ट आपण उदाहरण बघूया.